तर मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी माझ्या पेजवरती एक रील टाकली होती, पार या गावामधली कोयना नदीवरील शिवकालीन पूल या विषयावरती. तर माझ्या मागे तुम्ही जो बघताय तो आहे कोयना नदीवरचा पूल. पार या गावामध्ये हा पूल आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे आजही हा पूल वर्किंग कंडिशन मध्ये. आम्ही सुद्धा रात्री मधुमकरंद गडाकडे याच पुलावरून गेलो होतो. आता आम्ही चाललोय प्रतापगडाला आणि पुन्हा जातानाही आम्ही हा पूल बघून चाललोय. मधुमकरंद गड आणि प्रतापगड या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे हा पूल. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले बांधले. आपण त्या गडकिल्ल्यांना भेट देखील देतो, परंतु जहाज बांधण्याची गोदी बांधली, त्यानंतर हा पार्वती पूल बांधला. अशा गोष्टी खूप दुर्मिळ आहेत. आपल्याला या गोष्टी सहजासहजी बघायला मिळत नाही. आपण खरं तर ब्रिटिशकालीन बांधलेले पूल पुण्यामध्ये भरपूर आहेत. त्याच्याबद्दलचे आपल्याला ब्रिटिशांकडून आलेले पत्र, याचे भरपूर पुरावे आपल्याला बघायला मिळतात आणि आपण त्याचं गुणगानही गातो. परंतु स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बांधला गेलेला हा पूल हा प्रत्यक्ष पुरावा आहे. तर आपल्यापैकी कोणी कोणी या पुलाला भेट दिली आहे हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा.